Bluetooth mode. थँक्यू. वेलकम बॅक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज काम कमी आणि ब्रेक जास्त असंच काहीसं पाहायला मिळत आहे. मी म्हणेन होळीपाडाकरांना की ग्रामदेवतेला नतमस्तक होऊयात आपण आणि आजचा दिवस निर्विघ्नपणे आणि कमी अडचणींना सामना करत पूर्ण व्हावा यासाठी सदिच्छा व्यक्त करूयात सर्वांनी मिळून. अक्षरशः दमछाक होतीये ती आमच्या सर्वच कार्यकर्त्यांची. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना युवराजच्या गोलंदाजीचा विचार केला तर आतापर्यंत त्यानं धावा खर्ची घातल्यात त्या 11 धावा धावपलकावरती. एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये महेश माघारी परतले आहेत. नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. बॅटिंग करण्याकरिता अतुल दाखल होत आहेत. बॅटिंग करण्याकरिता अतुल उजव्या हाताचा फलंदाज अतुल सज्ज होईल. युवराजला मिळालेलं पहिलं यश पाहायला मिळतंय. समालोचकांची यावेळीचा बॉल अतुलनं कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफचा खेळाडू झेलच्या खाली सहज साधा सोप्पा झेल धरणीला दान. 2 धावा धावपलकावरती वधारत आहेत. धावपलक जाऊन पोहोचतंय 13 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण केली होती युवराजनं अतुलच्या विपक्षामध्ये, परंतु सोप्पा झेल मात्र इथे धरणीला दान होत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा युवराज. यावेळीचा बॉल अतुल करिता पुढे टाकला. समोरच्या बॉलला समोर आसमान दाखवलंय. फेकलंय बॉलला. होळीपाडाकरांना मानवंदना देण्याकरिता हा अतुलच्या बॅटमधून अतुलनीय षटकार. अरे हा केला धावते नवसाला पावते. कालिका माता अर्नाल्या वाली, कालिका माता अर्नाल्या वाली माता बसली किल्ल्यामध्ये. आई बसली किल्ल्यामध्ये. तुझं देऊळ शोभतय दर्याचे काठावरी. तुझं देऊळ शोभतय दर्याचे काठावरी. थँक्यू डीजे मास्टर. चला चला एवढा वेळ घेता येणार नाही. या वैदू 11 डहाणू. नो टीम मीटिंग प्लीज. धावपलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 19. पहिल्या बॉलवरती झेल सुटल्यानंतर अतुलनं त्याचा फायदा उचलला. समोर आलेल्या बॉलला समोर फेकून दिलं. 6 धावांनी धावपलक 19 वरती पोहोचते. नवीन गोलंदाज वैदू 11 डहाणू. आपला अतिरिक्त खेळाडू नाहीये पहा. चेतन आलेत, परंतु मित्रा आपला प्लेअर एक्स्ट्रा असावा कॉम्बॉक्स मध्ये. चेतन गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक पाहायला गेलो तर दुसऱ्या षटकामध्ये 3 षटकांची लढत. आम्ही बॅटिंग करताना 40-45 धावा बनवू हा विश्वास मात्र दाखवलाय. तो अर्थातच तारापूर संघानं धनंजय होते त्या मत व्यक्त केलं की आम्ही 45 धावांपर्यंत पोहोचू. चेतनचा पहिला बॉल यावेळेस स्विंग केलाय. लॉंग लेगला बॉल चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चाललाय बॉल सीमारेषा पार. आलाय चौकार. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण होळीपाडा चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. दीपजी माने आमच्या जोडीनं जोडले गेले आहेत. पहिला सामना आपण बघितला होता 30-32चा मॅच. मागे देखील 30-32. आता थोडासा वेग वाढवलाय. स्पीड देण्याचा प्रयत्न केलाय. मागच्या चेंडूवरती एक चौकार. आयाको टप्प्याचा चेंडू टॉप एज लागलाय. चेंडू साला लॉंग स्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत जाईल चेंडू सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का.
धाडलं बोलावून जणू साईन थँक्यू दिपेश. ज्या पद्धतीने आपण बॅटिंग बघतोय पहिल्याच षटकामध्ये धावा आल्यात. याही षटकाची सुरुवात चौकार झाले. मागच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय तारापूरचा संघ. 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. लगातार चौकारांची हॅट्रिक यावेळेस होणार का? पुनश्च एकदा सज्ज होतोय चेतन. यावेळेचा बॉल आंधळा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉडी बॅलन्स नव्हता. बॉल पासून लांब राहिले. अवे फ्रॉम द बॉडी बॉल चालला, परंतु जाताना तो शरीरावरती आदळला आणि त्यामुळेच की काय एक ब्लेक बाईटची धाव धावफलकावरती वधारते. बॅटमधून आली आहे. बॅटवरती बॉल आलाय. एक धाव धावफलकावरती वधारते. म्हात्रे साहेब आम्हाला सूचित करतील की धावफलकावरती 28 धावा. 28 धावा धावफलकावरती आहेत. आणि जसं आपण चर्चाही करतोय बघा, टेनिस बॉलवरनं आपण रबल बॉल क्रिकेटवरती आले. मागच्या वेळेला विशालने देखील उल्लेख केला ड्राय सरफेसवरती किती रन व्हाव्या, 40+, किमान 40 धावांच्या वर धावसंख्या असावी आणि त्याच उद्देशानं बॅटिंग चाललंय. मागच्या 3 चेंडूवरती 9 धावा आल्यात. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. अकुटाप्या चेंडू मागे गेला, जागा बनवली, अपरकट खेळलाय. चेंडू चाललाय सीमारेषेजवळ. जोपर्यंत फील्ड करते, थ्रो करते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना विकेट. पंचांचा बोर्डवर हाना करताना मिसअंडरस्टँडिंग. चेंडूवरती आलाय. धावाच्या सुरुवात गडी बाद. डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी यो अतुल माघारी परतलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धनंजय येतील बॅटिंग करण्याकरिता. इन ॲट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता. सातत्यानं चांगल्या गोलंदाजीकरिता ओळखला जाणारा धनंजय आज फलंदाजी करण्याकरिता वरच्या क्रमांकावरती आलाय. धावफलकावरती जर पाहिलात तर 29 धावा असताना धक्का क्रमांक 2 सांघिकरित्या मिळतोय. अतिरिक्त धाव चोरण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर धावबा 2 माघारी परतलाय. नवीन फलंदाज जर पाहिला तर धनंजय डावखुरे हाताचा आणखीन एक फलंदाज आला. आता 2 डावखुरे हाताचे फलंदाज आहेत आणि या 2 डावखुरे हाताच्या फलंदाजांकरिता क्षेत्ररक्षण पूर्णपणे बदललं गेलं. पहिला तर कव्हर बॅकवर्ड पॉइंट पूर्णपणे आपल्याला खाली दिसतंय. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन दिलंय. 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. पुनश्च एकदा चेतन सज्ज होतोय. यावेळीचा बॉल शरीरावरती आणला. अपील झालं. धाव चोरण्याचा प्रयत्न झाला जरूर, परंतु तोपर्यंत पंचांचं बोट आकाशाकडे. धनंजय आला, धनंजय गेला. विकेटचं पतन. थँक्यू. जसं तुम्ही उल्लेख केला धनंजय आले आणि धनंजय आल्या पावले परत आले. ते काय आले की बघा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा होता. आत येणारा चेंडू, ते चेंडूवरती थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळला. ब्लाइंड स्ट्रोक खेळला होता. चेंडूवरती नजर नव्हती. शरीरावर चेंडू आदळलाय. थोडंसं शपलही केलं होतं आणि पंचांनी सांगितलं की बरोबर स्टंपच्या समोर तुमच्या पायावरती चेंडू आदळला. लेग बिफोरचं विकेट. हे षटक थोडंसं संमिश्र राहिले. सुरुवात झाली होती 2 चौकारनं, त्यानंतर आलेला धाबाचा तो विकेट, त्यानंतर आलेला लेग बिफोरचा LBWचा विकेट आलाय. क्रमांक 5 वरती बॅटिंगसाठी जयेश आलेत नंबर 5 वरती बॅटिंग करण्याकरिता. धावफलकाचा विचार केला तर 29 धावा धावफलकावरती आहेत. मनोज जर पाहिला तर 3 बॉलवरती 9 धावा करून खेळतोय. चेतनचा विचार केला तर चांगला कमबॅक राहिला. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकारानंतर नंतरच्या 3 बॉलवरती केवळ 3 धावा आल्यात. शेवटचा बॉल गोलंदाज चेतनचा. अकुटप्प्याचा बॉल. एक वेगळ्या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, दुरून ओढण्याचा प्रयत्न झाला. बॅटला टॉपेज होऊन चेंडू चाललाय मागे. फाईन लेगचा खेळाडू लॉंग लेग क्षेत्रापर्यंत पोहोचेल. चेंडू चुलून फेक करेल, तद्वर 2 धावा निश्चित पूर्ण होतील. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 3 बाद 31 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 30. पहिलं षटक आलं होतं. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार पाहिले होते. मागच्या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 31 धावा धावफलकावरती. दिपेश आमच्या जोडीनं या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आहेत आणि जसं त्याने उल्लेख केला आज जवळपास 5 समालोचक या होलीपाडा चषक 2025 पर्व दुसऱ्यामध्ये 5 समालोचक आहेत, ज्यांचा आवाज आपण पहिल्या पर्वामध्ये देखील ऐकला होता. करंकाळात ते देखील आहेत. मृदुल च्या जोडीनं नेहमीच आपण कौस्तुभला पाहिले तर कौस्तुभ देखील आज दाखल झालेत. विशाल देखील आमच्या जोडीनं जॉईन झालेत. आणि हा सामना असा आहे ना, म्हणजे 2 जवळच्या संघामधली लढत आहे. डहाणू आणि तारापूर. जास्त अंतर नाहीये. म्हणजे दोन्ही जर बघितलं ना तर दोन्हीमध्ये फक्त एक वाणगाव आहे. काय म्हणजे जर बघितलं तर बोईसर आणि
डहाणूच्या मध्ये आणि मॅच पण तसा आहे, जास्त दूर नाहीये, जास्त अंतर नाहीये. पण काय झाले माहिती का, अर्नाळ्यापासून अर्नाळ्याला किल्ल्यावर करता येत तसा ना तसा बोटीने प्रवास हेलकाबा खाबा जातो. आज थोडासा वाऱ्याचा वेग आहे, बोट वर जाते खाल देते. हा क्रिकेटचा खेळही तसा आहे, एकदा वर जाणार एकदा खाली जाणार, धाकधूक थोडीशी मनाची वाढणार आणि त्याच वेळेला शेवटचं षटक. हा कुठं पैदा चेंडू होता, वर खाली जाणारा मॅच आहे. आणि आज जो थ्रिल अनुभवलाय प्रत्येकानं दीपेशजी, आज बोटीतनं प्रवाह येत असताना वर जातो खाली, आयुष्यपणच आहे, आयुष्यपण असं आहे, कधी वर जाणार कधी खाली जाणार. पण या वर खाली जाणाऱ्यामध्ये तुम्ही संयम ठेवायचा आहे, पेशन्स तुमचा महत्वाचा आहे, पेशन्स नाही गमवायचा आहे, पेशन्स गमवायचा नाही. ऑफस्टमच्या बाहेर 2 चेंडू पुढे आलेत, मी तुमच्या दिशेने येतोय. पहिल्या 2 षटकामध्ये 31 धावा झाल्यात आणि मागचे 2 चेंडू निर्धाव आल्यात, डॉट बॉल. कमबॅक चांगला राहिला आहे गोलंदाजांचा जर विचार केला तर. वेदू 11 डहाणू संघाच्या माध्यमातून आता ना जर आपण पाहिलं ना तर गोलंदाज सचिन चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळतोय. आता मनोजवरती दडपण वाढायला लागलं. ज्या मनोजनं पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार खेळले होते तो मनोज आता अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. सचिनच्या विपक्षामध्ये 2 डॉट बॉल आले आहेत. तिसरा बॉल शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, जास्त जवळ घेतलं बॉलला, बॅटच्या वरच्या कडेकडे चेंडू लागतोय. बॅकवर्ड ऑफ पॉइंटला चेंडू अडवला जाईल, त्यावर 1 धाव धावपलकावरती वधारतीये. धावपलक जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. जसं तुम्ही उल्लेख केला मनोजवरती दबाव का वाढते, कारण पहिल्या षटकामध्ये त्याने चांगली बॅटिंग केल्यानंतर मागच्या एका ओव्हरला तो नॉनस्ट्राईक घेतला होता. त्याच्यामुळे काय झालं की ते नॉनस्ट्राईकला जास्त राहून ते कॉन्सन्ट्रेशन आहे ना, ते थोडंसं संतुलन आहे ना थोडंसं बिघडलं की काय असं वाटत होतं. आणि तेच या सामन्यामध्ये देखील पाहतोय. आता येणारा चेंडू होता खाली राहिला, हे सरफेस असं आहे, हे खेळपडे असे आहे, कधी चेंडू बाउन्स होतो कधी खाली राहतोय. हा खालीवर जाणारा हा मॅच आहे, डॉट बॉलची सांगता होते. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 2 बॉल शेवटचे शिल्लक असताना चला टॉस कडे जाणार आहोत. हर्षद आम्हाला सूचित करतील नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. यावेळेचा बॉल जास्त बाहेर चालला, पंच राकेश राऊत सर सांगतायत की हा बॉल वाईड आहे, अवैध बॉल. अतिरिक्त 1 धाव धावपलकावरती वधारतीये. धावपलक जाऊन पोहोचलं जातंय 33 या आकड्यावरती. 33 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा आकुटप्याचा चेंडू होता, नाकाजवळनं सुसू सुसू आवाज करत जातात. रबल बॉल क्रिकेट म्हटलं की 2 प्रकारचे चेंडू नेहमीच आपण होतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण यॉर्कर बघतो, पण रबल बॉल क्रिकेटमध्ये बाउन्सर जास्त वेळा पाहतोय आणि तोच बाउन्सरचा मारा गोलंदाज करत असताना या षटकामध्ये शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू, इनिंग मधला शेवटचा बॉल आहे. बाउन्सर हाताळलाय, बॅटच्या मधोमध लागत नाही, थोडंसं ग्लोजच्या ठिकाणी जसा चेंडू लागलाय. 1 धाव चेंडूवरती पूर्ण. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या, मागच्या षटकामध्ये फक्त 3 धावा. 3 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धावपलकावरती 34-35 धावांचा पाठलाग करायचंय. जाऊया पुढचा सामना 2 संघामध्ये येतो. यानंतर लढत पहा बदल केलाय. चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये दुर्गेश 11 अर्नाळा असा सामना खेळवर जाणार आहे. दुर्गेश 11 अर्नाळा संघ आपण सज्ज राहायचंय. दुर्गेश 11 अर्नाळा, रेहान दुर्गेश 11 अर्नाळा कर्णधार. आमची सूचना लक्षात घ्या, चालू सामन्यातील विजेता संघासोबत आपला सामना खेळवला जाणार आहे, त्यामुळे आपण त्या दृष्टीने सज्ज राहायचंय. Good morning, doctor. Good morning, doctor. पुढचा सामना देखील महत्त्वाचा असणार आहे. होलीपाडा चषक 2025 आपण असा ग्रँड फिनालचा दिवस आहे आणि या ग्रँड फिनालच्या दिवशी आता डहाणू समोर जर पाहिलं तर 35 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. तारापूर वर्सेस डहाणूचा मॅच. पहिल्या 2 षटकामध्ये 31 धावा केल्या, मागच्या या षटकामध्ये जर पाहिलं तर 3 धावा केल्यात. त्याच्यामुळे 35 धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं डहाणूचा संघ करणार ते इंटरेस्टिंग आहे. दुसऱ्या बाजूला तारापूरकडे एक बॅलन्स गोलंदाजी आहे, चांगल्या गोलंदाजी त्यांच्याजवळ आहेत, पण मागच्या एका षटकानं गमावलेला मोमेंटम जर प्राप्त करायचं आहे तर कदाचित हे पहिले षटक महत्त्वाचं आहे. जिथे विकेट आले तर तो मोमेंटम जो तुम्ही गमावलाय तो तुम्ही प्राप्त करू शकाल. आणि दुसऱ्या बाजूला डहाणू टीमला जो शेवटचं षटक आलंय कमी धावांचं, त्याच्याने थोडासा आत्मविश्वास आलाय. त्याच्यामुळे एक तर गोष्ट नक्की आहे, कारण मागचे 2 सामने मात्र सर देखील सांगतील की 30-32 धावा पुरेशा नाही आहेत रबल बॉल क्रिकेटमध्ये. पण छोटी टोटल जरी असली ना तरी बॅटल मोठा होऊ शकतो. कधी
ज्या वेळेला विकेट येणार. विकेट आलं तर बॅटल हा मोठा होऊ शकतो. दीपेशजी माने आमच्या जोडीनं आहेत आणि दीपेशजी ॲज अ सर असल्यामुळे त्यांना माहिती आहे 35चं महत्त्व किती आहे. कारण शाळेमध्ये जेव्हा 35 मार्क मिळणार तेव्हाच पास होणार. आता काय 35वर पास म्हणजे शाळेमध्ये काठावरती पास आहे, पण आता या 35 धावामध्ये फुल पास आहेत. 35 धावा करायच्या आहेत. डेफिनेटली एक चांगली लढत आपल्या अनुभवाला मिळणार आहे. ऑपरेटर जर तिकडे असतील तर थोडासा आवाज वाढवा. माईकचा आवाज थोडासा वाढवा. रेडवाला जो माईक आहे त्याचा थोडासा आवाज वाढवा. रेड वायर वाला तो नाही, ब्लॅक नाही, रेड वायर. हॅलो 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 चेक हॅलो चेक. थँक्यू व्हेरी मच ऑपरेटर. चला वैदू 11 डहाणू, आम्ही वारंवार सूचित करतोय आपल्याला, आपण एवढ्या लांबून आलेला आहात, या सूचना आम्हाला अर्जुन स्ट्रायकर यांना युवराज पहिल्या षटकात हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होते. पंचाकडे इशारा आलाय 35 धावांचा पाठलाग करायचा, जसं सरांनी देखील सांगितले. दीपेश सरांनी आता 35ला फुल मार्क्स, मागे 10वी-12वीच्या रिझल्ट लागलेला आहे. Bluetooth mode. हॅलो चेक. पहिल्या षटकाचा केस सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा केस जसा पाहिजे होता तसा झालाय. जो मोमेंटम गमावला होता पहिल्या षटकामध्ये तो मात्र पुन्हा एकदा प्राप्त करतोय धारापूरचा संघ. पहिलं षटक, ज्या षटकामध्ये फक्त लेगबाईचा 1 धाव आलाय, याचा अर्थ पहिल्या इनिंग मध्ये जे 3 धावांचं षटक आलं होतं ना त्याची बराबरी झाली. आता मॅच 50-50 वाला आहे. 50-50 वाला आहे. आता उलट मात्र सर सांगतात की मागे 2 षटकामध्ये त्याने 31 केल्या होत्या, पहिल्या षटकाला 1 धावांचं, याचा अर्थ आता 2 षटकामध्ये 34 करायचा. दीपेशजी माने आमच्या जोडीनं पुन्हा एकदा जोडले जातील. महत्वाचा मॅच आहे होलीपाडा चषक 2025 म्हणून त्या मी होडीचा उल्लेख केला होता.
ज्यावेळेला अर्नाला किल्ल्याच्या दिशेने येतो ना तेव्हा बोट थोडीशी हेलकावे खाते. आता ज्यांना सवय आहे ना त्यांना काय वाटत नाही, पण नवीन माणसाला थोडीशी भीती वाटते. आता क्रिकेटचा खेळ पण असा आहे, जे मुरलेले खेळाडू आहेत ना त्यांना जास्त काय वाटणार नाही आहेत, पण जो नवीन खेळाडू जो पहिल्यांदा फेस करेल, पहिल्यांदा सामना करेल, त्याच्यासाठी हा टेन्शनवाला खेळ आहे, हा टेन्शन वाढवणारा खेळ आहे. 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडूमध्ये 34 करायचे आहेत. 12 चेंडू 34 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अतुल आलेत. आता इथून जबाबदारी वाढली आहे ती बॅटर युवराज आणि त्याच्या साथीला आलेला मिहीर या दोघांवरती. मिहीर स्ट्रायकर यांकडे पाहायला मिळतो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे बंधन आहे ते हटवलं गेलंय. आता 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पहा, बिहाइंड स्क्वेअर आहेत. बॅकवर्ड ऑफ पॉइंट, थर्ड मॅन, फाईन लेग आणि स्क्वेअर लेग हे 4 खेळाडू बिहाइंड स्क्वेअर पाहायला मिळतात. पहिला बॉल शॉर्टआर्म जॅप करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये चाललाय चेंडू अलॉंग विथ द कार्पेट. मनोज आणि महेश दोघेही भाऊ येतील बॉलकडे. तदवर 2 धावा सहज पूर्ण होतील. खातं उघडलंय बॅटर मिहीरचं आणि खातं उघडलंय ते अर्थातच सांघिकरित्या या षटकाचं. धावफलक जाऊन पोहोचतंय 1-3 वरती. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, अकाउंट ओपन केलं पण अकाउंटमध्ये लवकर बॅलन्स टाका, नाही तर काय होईल माहिती का, 35 धावांचा पाठलाग करायचा आहे, ते अकाउंट मिनिमम बॅलन्सला गेलं ना तर मायनस वरती जाईल. जसं बँकेमध्ये होतं, मिनिमम बॅलन्सला गेलं तर मायनस वरती जातं. अकाउंट उघडले तर अकाउंटमध्ये थोडासा बॅलन्स टाका. चौकार षटकारांचा बॅलन्स टाका. फुल टॉस बॉल, रिस ऑफ द वर्क, थोडंसं फ्लिक वर्क पाहिलं आणि चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार पंचाकडे इशारा येणार आहे काही. विशाल नाईक सर सांगतात की एक क्षेत्ररक्षक जास्त बाहेर आहे, त्याच्यामुळे हा नो बॉल. आणि आता आम के आम और गुटलियों के दाम, 6 थँक्यू डीजे मास्टर. या धावपळीच्या युगामध्ये क्षेत्ररक्षण लावताना चुकी केली. 30 यार्ड सर्कलच्या बाहेरचा मिडविकेटचा खेळाडू पंचांनी हेरला. राकेश राऊत सर सांगतात की याकरिताच मला बोलवलंय आणि माझं काम चोख राहील हे त्यांनी दाखवून दिलं. नो बॉल वरती आलेला हा षटकार. आता मात्र त्रेधा तिपीट उडवतोय गोलंदाजी करणाऱ्या तारापूरचं. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा बॉल आहे मित्रांनो. फ्री हिट बॉल राहिले आता 11 आणि 11 बॉल मध्ये धावा हव्यात 25. मिहीरनं हल्ला चढवलाय गोलंदाज अतुल वरती. फ्री हिटचा बॉल. क्षेत्ररक्षण थोडंसं बदललंय यावेळेस मात्र मिड विकेट मध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळाडू पाहायला मिळतोय. अकुटप्याचा बॉल जागा बोलून बॅकफुटला जाऊन कट केलाय, चेंडू चाललाय डीप स्क्वेअर पॉइंटच्या बाहेर, सीमारेषा पार. दन 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 करत आलाय चौकार. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला रडा. थँक्यू. आणि तो नो बॉल नव्हता आला, ऍक्च्युअली वो बॉल आहे जहां से मैच घूम सकता है. त्या नो बॉल वरती मॅच थोडंसं फिरलाय. मागचा चेंडू बॅकफुटला होता, मागे गेला, स्लाइस केलं, पॉइंटच्या डोक्यावरनं पाठवलं, चेंडू सीमारेषा पार, चौकार. मागच्या 2 चेंडूवरती ऍक्च्युअली 11 रन आलेत. 6-4 नो बॉल 11 रन आलेत. थोडासा मोमेंटमला शिफ्ट होत आहेत, थोडासा लिफ्ट करा दो, मोमेंटम को शिफ्ट करा दो. बाउन्सर होता, पंचाने सांगितलं जास्त वर आहे. बघा क्रिकेटचा खेळ आहे, पहिलं षटक तुमच्या बाजूने होतं, पण तुम्ही ते किती कंट्रोलमध्ये ठेवता ते महत्वाचं आहे. आता हे अर्नाळ्याचं गाव आहे, सुकी मासले देखील भरपूर आहे, पण किती वेळ ती सुकवायची यालाही मर्यादा आहे. त्याच्यामुळे किती वेळ तुम्ही मॅच पकडून ठेवता याला महत्व आहे की मॅच मध्ये. डेफिनेटली 10 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. आता मात्र जर पाहिला तर दडपण उलट्या बाजूने आलं. धनंजयचं पहिलं षटक केवळ एका धावेचं पूर्णपणे डहाणू संघ दडपणामध्ये पाहायला मिळाला, परंतु आता नाही आहे. आता तसं पाहायला मिळत नाही आहे. शॉर्ट आर्म जॅब, डीप मध्ये चेंडू चाललाय, काऊ कॉर्नर मध्ये पाण्याच्या तलावामध्ये बॉल थांबला, त्याचा फायदा मिळाला. युवराज थोडासा डिले झाला होता, परंतु कलेक्शन खराब राहिलं अतुलचं, त्यामुळे तो बचावला गेलाय. दुहेरी धावेने धावफलक वधारतय, धावफलक जाऊन पोहोचतय 15 या आकड्यावरती. अजून 20 धावांची आवश्यकता आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. मॅच रफ अँड टफ आहे, डहाणू वर्सेस तारापूरचा मॅच. म्हणून म्हटलं ना 17 थोडंसं करेक्शन आहे, ऑनलाईन स्कोरिंग करेक्शन होईल. अकोटाप्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध येत नाहीयेत. डीप पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक धावे चेंडूवरती पूर्ण. इंटरनेट थोडंसं स्लो आहे, त्याच्यामुळे ऑनलाईन स्कोरर पाहण्यासाठी थोडासा अपडेट होताना वेळ जातोय. आपण बरोबर ऍक्च्युअल स्कोर पाहूया. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ आज 1 बॉल बाकी असताना धावा आहेत धावफलकावरती 2 बॉल बाकी आहेत, 18 धावा. 8 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. 8 बॉल 17 धावा या गोष्टी होत राहतील. आज धावपळीचं क्रिकेट आहे आणि धावपळीच्या या क्रिकेटमध्ये
थोडस या बाबींकडे देखील लक्ष आपण ठेवणार आहोत. 8 बॉल 17ची गरज. अतुल यावेळीचा बॉल वेगवान तेज सर्रार यष्टांवरती आदळलाय. पंच देखील सांगतात हो आदळलाय. परतावायला गेली युवराजला. वेगवान बॉल केलाय घात. विकेटचं पतन. गॉन. Exclusive. HK Style. थँक्यू. या मॅच मध्ये भरपूर काही टर्न आले. टर्न अँड ट्विस्ट आले. मागे एक नो बॉल आला, त्याच्यावरती षटकार आला, त्यानंतर चौकार आला. महत्वाच्या वेळेला विकेट देखील आता प्राप्त केलेल्या आहेत. 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 17 आहे तो कचरा बी आहे, पण 7 महत्वाचे आहे. पंच सांगता शेवटचा बॉल आहे, पण शेवटचा बॉल महत्वाचा आहे. आखरी गेंद शेष. 2 केले विशेष. खास आहे कारण या चेंडूवरचा षटकार मॅचला जवळ आणेल. या चेंडूवरचा विकेट. या चेंडूवरचा षटकार जवळ जाईल. विकेट आला तर मॅच मध्ये रंगत वाढेल. आलाय विकेट पाहिजे होता तो विकेट. शेवटच्या चेंडूवरती गडी बाद. थँक्यू डीजे मास्टर. कुठेतरी जर पाहिलात ना तर पहिल्या षटकामध्ये तारापूरच्या बाजूने जाणारी मॅच दुसऱ्या षटकामध्ये डहाणूकडे गेली, परंतु तदनंतरच्या शेवटच्या 2 बॉलवरती चांगली गोलंदाजी करत असताना अतुलनं कमबॅक दाखवलं आणि तारापूर संघ देखील मॅचमध्ये आलाय. धावफलकावरती आता धावा झाल्यात 18 आणि इथून जर पाहिलात तर 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये धावा हव्यात 17 धावा. 6 चेंडू 17 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. सचिन आल्यात फलंदाजी करण्याकरिता, परंतु सचिनला नॉन स्ट्रायकर एंडकडे थांबावा लागेल. रबर बॉलमध्ये 17 धावा तेवढ्याशा मोठ्या नाही आहेत. जर 2 मोठे फटके आले तर अगदी मॅच जवळ येईल, परंतु क्रिकेटचा हा खेळ आहे, मग तो रबरचा असो किंवा टेनिसचा असो, कधी कोणाच्या बाजूने रंग बदलेल हे मात्र आपल्याला निश्चित सांगता येणार नाही. चांगला उल्लेख तुम्ही केला बाबा. 17 धावा किती जास्त आहेत किती कमी आहेत. तुम्ही रबर बॉलचा उल्लेख केला. रबर आहे तो थोडासा ट्रबल पण आहे. ट्रबल आहे मॅच मध्ये. ट्रबल आहे असं नाही की मॅच दोन्ही बाजूला नाही आहेत. 50-50 वाला मुकाबला आहे. एखादं बिस्किट असतं ना 50-50 सारखं, तसं आहे. पण जरा क्रॅकजॅक सारखं झालं तर मजा येईल. खट्टा मिठा. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. आकोटा मॅच चेंडू पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. फुलचा पॉवरफुल फटका चेंडूला पाठवलाय. मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे मास्टर. पहिला बॉल पहा. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जास्त अखूड झाला आणि यावेळेस मात्र आपल्या मनगटांचा चांगला वापर करत असताना चांगला पूल पाहायला मिळाला. बॅटर मिहीरच्या बॅटमधून आलेला षटकार. आता पहा 5 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. जयेश म्हात्रेवरती हल्ला चढवलाय. जयेश करिता आता इथं मीटिंग बोलवली आहे. 2 गोलंदाज मग धनंजय आणि अतुल त्याच्या जवळ गेले आहेत. गोलंदाजी या खेळपट्टीवरती आम्ही कशी केली याचा अनुभव त्याच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. आता इथून 5 बॉल आहेत आणि 5 बॉलमध्ये 11 धावा बनवायच्या असताना मिहीरची भूमिका फार महत्वाची झाली आहे, कारण 9 बॉल तो खेळतोय आणि 9 बॉलमध्ये आतापर्यंत 21 धावा, म्हणजे 24 पैकी 21 धावा या त्याच्या बॅटमधून आल्यात. यावेळीचा बॉल जास्त पुढे टाकण्याचा प्रयत्न, परंतु त्याच वेळेला दिशा भरकटला. गोलंदाज दंडित केलं अंपायरने. या दंडित धावेबरोबर धावफलक 1 ने वधारतय. धावफलक जाऊन पोहोचतय ते अर्थातच 25 या आकड्यावरती. अजून 10 धावा पाहिजे. 5 चेंडू 10 धावा. शेवटी प्रेक्षक वर्ग सांगता की डबल धावा करायच्या आहेत. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. मिहीर नाव याचं मिहीर आहे, पण अशा सिच्युएशनला खेळण्यामध्ये माहिर आहे आणि मिहीरच्या बॅटमधनं माहिरी दाखवणारा सिक्सर. षटकार. थँक्यू डीजे मास्टर. मी म्हटलं की क्रिकेटचा खेळ कधी कोणत्या बाजूने रंग बदलेल ना याचा काही नेम नाही आहे. सध्याच्या घडीला राजकारण आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेट हा बेभरवशाचा खेळ झालाय.
कधी कोणावरती ठाम विश्वास ठेवणं आता तेवढंसं शक्य राहिलेलं नाही आहे. 31 धावा सांघिकरित्या धावपलकावरती आहेत. मिहीरच्या एकट्याच्या 27 आहेत. एकला चलो रेचा नारा देताना पाहायला मिळतोय तो अर्थातच मिहीर. अकुटप्याचा बॉल, यावेळेस वेगळ्या ताटणीचा फटका. वा वा वा, लगातारचा तिसरा षटकारानं सामना फिनिश केलाय बॅटर मिहीरनं. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. बक्षिसांची खैरात मैदानामध्ये होणार आहे. घ्या मिहीर, खिसे भरून घ्या. हे अर्नाळकर आहेत, हे होळीपाडाकर आहेत आणि या मैदानावरती पैसे म्हणजे बक्षीस स्वरूपात येणारा आशीर्वाद आहे. चंद्राजी आल्यात मैदानामध्ये. एकदा टाळ्या त्यांच्याकरता झाल्या पाहिजेत. महिला वर्ग बहुसंख्येने मैदानाच्या आतमध्ये. पहा आमच्या महिला भगिनी बक्षीस रूपी आशीर्वादानं खेळाडूंना यावेळेस मात्र द्विगुणित आनंद देत आहेत. मिहीर ही आठवण नक्कीच राहील आपल्याला. चला तुम्ही डगआउटकडे या, लगेच या. युवराज तुम्ही पण टॉस साठी या आणि मिहीर तुम्ही देखील या. बिकॉज नो डाऊट प्लेयर ऑफ द मॅच या सामन्याचा तो अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय मिहीर. संघाच्या धावा करायच्या होत्या 35 आणि एकट्या मिहीरनं धावा केल्या 33. 35 धावा करत असताना एकट्या 33 धावा मिहीरनं केल्या. चला तारापूर, लगेच सामना आहे आपला. टॉस करता देखील या.